आता जैसा येसी तैसिया नमो तुझ श्रीरामराया तुझेनी कृपे रघुवर्या स्तुती वदवया सामर्थ्य जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठ धीपती विठ्ठल सखा स्वयरा जोडियेला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती महाप्रभू रामचंद्राय नमः। रावणाकडून सोडलेल्या लक्ष्मणे रणात ध्वज सारथी छेदुनी रथ रावण केला हातात संग्रामात साटोपे। कथेचं अनुसंधान आज आस्था भावार्थ रामायण ग्रुप आणि या ग्रुपवरती शिवरात्र निमित्त लक्ष्मण शक्ती सोहळा आपण प्रारंभ करीत आहोत। अनेक भाविक भक्त उपस्थित आहेत ज्यांना रामचंद्राच्या कथेची गोडी आहे असे असणारे भाविक भक्त ज्यासी राम कथेची गोडी तयानी यावे लवळ सवडी हेची राम भक्ताची आवडी आम्ही विनवितो पाईक। ज्यांना ज्यांना भगवंताच्या कथेवरती नितांत प्रेम आहे, भगवंतावरती आस्था आहे, भगवंताची भक्ती आहे, भगवंताविषयी प्रेम आहे आणि कथेची गोडी आहे असे असणारे भाविक भक्त उपस्थित आहेत। पाठीमागच्या अध्यायाचं अनुसंधान आपण पाहिलं तर लक्ष्मणानं युद्धामध्ये रणांगणामध्ये रावणाचा ध्वज सारथी छेदून टाकला, रावणाला हात केला। संग्रामामध्ये लक्ष्मणजी ऐकत नव्हते। रणी लक्ष्मणे केला विरत तो राग न मानी लंकनात विभीषणे गेला अश्वघात त्यासी टपत मारावया। लक्ष्मणानं रणांगणामध्ये रावणाला विरत केला, रावणाचा रथ तोडून टाकला आणि संग्रामामध्ये आपल्याला लक्ष्मण ऐकत नाही। विभीषणानं सुद्धा रावणाच्या रथाचे घोडे मारलेले होते, रावणाला विरत केलेला होता, रावणाच्या सारथ्याला मारला होता, रावणाला हात विभीषणाने करून टाकला। लक्ष्मण झाली परता करीन विभीषणाच्या गाता तो सोडिना शरणागता क्षणार्धता न विसंबे। आणि रावणाने मनामध्ये विचार केला आपल्याला विभीषणाला मारायला अवघड नाही, पण रावण ऐकत नाहीये, लक्ष्मण ऐकत नाही। लक्ष्मण जर बाजूला झाला, लक्ष्मणापासून विभीषणापासून जर लक्ष्मण दूर झाला तर लक्ष्मणाचा विभीषणाचा मी घात करेल, पण काय करावं, तो सोडीना शरणांगता, तो असणारा लक्ष्मण शरण आलेल्या विभीषणाला सोडत नाहीये आणि जोपर्यंत लक्ष्मण आहे तोपर्यंत आपली ताकद चालत नाहीये असा विचार करू लागले। धीर नदरीच रावण परताळ वेची लक्ष्मण विभीषणावर आपण ती निर्वाण मांडिले। आणि धीर धरवला जात नव्हता रावणाला, कारण त्याला विभीषणाला मारायचं होतं। विभीषणानं आपला रथ विरती केलेलं होतं, घोडे मारलेले होते, सारथ्याला मारलेलं होतं, त्याच्यामुळं विभीषणाला मारायचं प्लॅनिंग होतं। पण लक्ष्मण जवळ होता, लक्ष्मणाच्या सामर्थ्या पुढं रावणाची ताकद चालत नव्हती, म्हणून कधी एकदा लक्ष्मण विभीषणापासून दूर जातोय याची संधी रावण पाहू लागला। घोडे मारिता रावण वेगी रथ सांडोली जाण मारावा विभीषण करुणी उड्डाण दाविनला। आणि ज्या वेळेस रावणाच्या रथाचे घोडे मारले त्यावेळेस रावणाने रथावरनं उड्डाण केलं, हातामध्ये खड्ग घेतली, तलवार म्हणतात त्याला, आणि ती तलवार घेऊन रावणाने रथावरनं उड्डाण केलं आणि विभीषणाचा प्राण घेण्यासाठी रावण निघाला। विभीषण देखून या दृष्टी दात काय संकट ओठी त्याचे नळीचे रक्त गोटी ऐसा दशकंठी शोभला। आणि रावणाने विभीषणाला समोर पाहिल्याबरोबर एवढा भयंकर राग आला रावणाला, त्याचे नळीचे रक्त घोटी, त्याच्या नरण्याचा घोट आपण कधी घेतोय
कधी त्या बिभीषणाला मारून टाकतोय अशी अवस्था रावणाची झाली। एक गाय होय शांती ऐशी अभिमंत्रुण शक्ती सोडिली विभीषणा प्रति लंकापती साटोपे। आणि एकाच गावामध्ये बिभीषण मरावा अशा प्रकारची शक्ती रावणानं आपल्या हातामध्ये घेतली आणि ती शक्ती बिभीषणाच्या दिशेनं रावण सोडू लागला। रावणे सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणावरती त्रिधा छेदून पाडी लिक्षिती निज शरणार्थी रक्षिला। आणि ज्यावेळेस रावणानं बिभीषणाला मारण्यासाठी शक्ती सोडली त्यावेळेस बिभीषणाच्या जवळ लक्ष्मण होते आणि लक्ष्मणानं ती रावणाची शक्ती त्रिधा छेदून पाडली क्षिती 3 वेळा आकाशामध्ये उडवली जमिनीवरती पाडली। ऐका राखा वया बिभीषणा पाठी राखा लक्ष्मण पाहुणा शके रावण शक्ती छेदून सांडिली। आणि बिभीषणाचं संरक्षण करण्यासाठी मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि या आघात निवाराया बिभीषणावरती आलेल्या प्रत्येक आघाताचं निवारण करण्यासाठी बिभीषणाच्या माग पुढं संरक्षण लक्ष्मणाचं होतं आणि ते रावणाला बघवलं जात नव्हतं। काय करतो शक्ती छेदिली लक्ष्मणे ऐसे देखुनी रावणे दुसरी शक्ती सज्जिली त्याने बिभीषण प्राणे घ्यावया। आणि रावणानं पाहिलं आपण बिभीषणाला मारण्याकरिता सोडलेली शक्ती त्या शक्तीचं निवारण किंवा ती शक्ती लक्ष्मणानं तोडून टाकली असं रावणानं पाहिल्याबरोबर राग आला। दुसरी शक्ती बिभीषणाचा जीव घेण्यासाठी रावणानं हातामध्ये घेतले। बिभीषणाचा घ्यावया प्राण तुझी शक्ती सज्जी रावण निवारो जात लक्ष्मण दोघे जण मरतील। आणि आता बिभीषणाचा प्राण घेण्यासाठी बिभीषणाचा जीव घेण्यासाठी रावणानं दुसरी शक्ती हातामध्ये घेतली। घेत असताना रावणाने विचार केला आता जर लक्ष्मण मध्ये पडला तर दोघे जण मरतील। बिभीषण तर मरणारच आहे पण लक्ष्मण जर मध्ये आला तर तो सुद्धा मरेल अशी शक्ती रावणानं हातात घेतले। शक्ती अनिवार्य दारुण सोय तोलोनी रावण अनु लक्ष्मणी बिभीषण सोडे आपण तिकोपे। आणि ज्या वेळेस हातामध्ये शक्ती पाहिली गेली बिभीषणानं त्यावेळेस बिभीषणाला चिंता वाटली कारण शक्ती अनिवार्य दारुण शक्तीचं निवारण करता येणार नाही हे बिभीषणानं ओळखल्यामुळे बिभीषणजी घाबरले। काय करतात करावया बंधूची समाप्ती गाव हानी विसाहती प्रळय विजुतुल्य दीप्ती गगनी शक्ती कडाडी। आणि शक्ती अनिवार्य आहे शक्तीचं निवारण होणार नाही अशा प्रकारची शक्ती रावणानं हातामध्ये घेतली। कशासाठी घेतली करावया बंधूची समाप्ती बिभीषणाला मारूनच टाकायचं याच्यासाठी हातामध्ये शक्ती घेतलेली आहे। निर्वाणीची शक्ती आहे तोडली ती शक्ती हातामध्ये आणि बिभीषणाच्या दिशेनं रावण सोडू लागला। शक्ती अनिवार्य दारुण जाणून या बिभीषण म्हणे माझा नवाचती प्राण अचूक मरण मजाले। आणि त्यावेळेस विचार केला बिभीषणानं शक्ती अनिवार्य आहे शक्तीचं निवारण होणार नाही अशा प्रकारची शक्ती जाणून या माहिती होतं बिभीषणाला अनिवार्य शक्ती आहे। आता आपल्याला जी मरण आलंय ते अचूक आहे आपलं मरण टळणार नाही चुकणार नाही हे बिभीषणानं ओळखलं। काय करतात बिभीषण चिंताक्रांत तव सौमित्र पावला तेथ पाठीशी घालून शरणागत भयान्वित स्थापिला। बिभीषण चिंता करू लागला आता आपण जगत नाही आता आपण वाचत नाही काय करावं अशा प्रकारची चिंता मनामध्ये असताना तेवढ्या वेळामध्ये लक्ष्मणजी आले बिभीषणाला आपल्या पाठीशी घातलं। लक्ष्मणजीने बिभीषणाला अभय दिलं। काय बोलतात बिभीषण शरणागत स्वयं स्मरे रघुनाथ नाही नाही मरणावस्था निर्भयता श्रीरामे। आणि बिभीषण आणि लक्ष्मणजी यांच्या मनामध्ये तिळ मात्रही मरणाची भीती नव्हती कारण रामचंद्र त्यांच्या पाठीशी आहेत त्यांच्या मुखामध्ये रामचंद्राचं नाव आहे। नामी नाही मरण अवस्था ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे तिकडे मरण येतच नाही त्यामुळे ही चिंता करत नव्हते घाबरत नव्हते।
काय होत? राम नामाच्या अनुवृत्ती दोघे स्वानंदे नाचती, ते देखून लंकापती विस्मित चित्ती पैजाला. आणि रामनामाच्या आवृत्तीवरती रामनाम मुखामध्ये आहे, रामनामाच्या अनुवृत्तीनं दोघे जण आनंदानं नाचत आहेत. पुढे मरण आहे. विभीषण आणि लक्ष्मण दोघांपैकी एकाला शक्ती लागली तर मरणार आहे. मरण समोर आहे तरी सुद्धा आनंदाने दोघे नाचत होते. त्यांना माहिती होतं जोपर्यंत मुखामध्ये रामाचं नाव आहे तोपर्यंत मरण आपल्याकडे येणार नाही. हे रावणानं पाहिलं. रावणाला आश्चर्य वाटलं. काय बोलतो? मी सोडिली दुर्धर शक्ती, ते मरण भय नाही चित्ती, दोघे स्वानंद नाचती निर्भय स्थिती सौमित्र. विचार केला रावणानं, मी दुर्धर शक्ती सोडलेली आहे. मी सोडलेली शक्ती जर लागली तर वाचणार नाहीये. अशा प्रकारची मी दुर्धर भयंकर शक्ती सोडले. पण त्या शक्तीची भीती, मरणाची भीती या दोघांनाही नाही. दोघे आनंदाने नाचतात याचं आश्चर्य रावणाला वाटू लागलं. नर वानर नामांकित, मरण भया नाही भीत, ते देखोनी लंकनात ती विस्मित पैजाला. नर आणि वानर नामाच्या अंकित आहेत महाराज. आणि जे जे नामाच्या अंकित आहेत ते मरण भया नाही भीत. ज्याच्या मुखामध्ये किंवा जे नामाचे अंकित आहेत ते मरणाला घाबरतच नाही. मरणा मारीन मी आता. अंगदजी बोलतायत, धरले हनुमंताचे चरण, मरणा मारीन मी आता. हनुमंता सारखा, भगवान श्रीरामचंद्र सारखा जर पाठीला का असेल तर आम्ही मरणालाही घाबरत नाही. म्हणून दोघे जण नर आणि वानर दोघांच्याही मुखामध्ये रामाचं नाव आहे, मरणाला घाबरत नाहीत. रावणानं पाहिलं, आश्चर्य वाटला. अगाध नामाचे महिमान, पुढील कथानुसंधान, श्रोती द्यावे अवदान, शक्ती निवारण सौमित्रे. आणि ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत, नामाचं महिमान आघात आहे. नामाचं महिमान जर वर्णन करत बसलं तर ग्रंथ अफाट वाढेल. आधीच 7 अध्याय सुद्धा रात्रीमध्ये होत नाहीत. पळवापळवी करावी लागते, पळवावं लागतं, फास्ट घ्यावं लागतं, तेव्हा 7 अध्याय रात्रीमध्ये होतात. आणि अजून जर इथं नामाचं महिमान सांगत बसले तरी एखादा अध्याय वाढल तरी सुद्धा नामाचं महिमान कसाही आघात आहे, न संपणार आहे असं म्हणले जाऊ द्या. पुढचं कथेचं अनुसंधान पहा. श्रोते माई बापांनी अवधान द्या, लक्ष द्या. जी रावणानं सोडलेली शक्ती आहे त्या शक्तीचं निवारण लक्ष्मणानं कसं केलं ऐका. विभीषणाच्या जगाती, रावणे सोडिली जे शक्ती, सौमित्र नेली वसमांती, तेही युक्ती अवतारा. ऐका, लक्षपूर्वक ऐका. ज्या विभीषणाचा घात करण्यासाठी, विभीषणाला मारून टाकण्यासाठी रावणानं शक्ती सोडलेली होती, त्या शक्तीचं निवारण लक्ष्मणानं कसं केलं लक्षपूर्वक ऐका. नाथ महाराज सांगतात, यक्षिणी वटीची मुख्य शक्ती, लक्ष्मणा वशवर्ती, शक्तीने निवारिली शक्ती, पाडिली क्षिती दुखंडे. आणि ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत, समूळ रामायण जर ऐकलं तर पाठीमागचं अनुसंधान तुमच्या लक्षामध्ये असेल. कारण तुम्ही जर पहिल्यापासून रामायण ऐकलं असेल तर पाठीमागच 2-3 दिवसापूर्वी 38वा अध्याय झालेला आहे. 38, 39, 40, 41, 42, 43 5 अध्याय पाठीमाग. 38व्या अध्यायामध्ये ज्या वेळेस इंद्रजितानं ठेवलेली आवरण तोडायला लक्ष्मणजी निघाले, हनुमंतराय अंगदजी वानर सेना निघाली विभीषणा समवेत, तेव्हा यक्षिणी एका वडाच्या झाडाखाली यक्षिणी नावाची शक्ती होती. आणि त्या शक्तीला लक्ष्मणानं जिंकलेलं होतं, वश केलेलं होतं, आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. आणि त्या शक्तीच्या बळावरती रावणानं सोडलेल्या शक्तीचं निवारण लक्ष्मणानं केलं. राखावया शरणांगत, सौमित्र सदा सावचित, ते
त्याने शोभला लंकानात येणे भ्रातृघात चुकविला. आणि मग विभीषणाचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण सदोदित सावध आहे. आपण सदोदित नाही, आपण कधी कधी करतो परमार्थ, पण सावध सदोदित असायला पाहिजे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सदा केला पाहिजे. रामनामाचा कडकडाट असला पाहिजे. आणि रामनामाचा कडकडाट असेल तर भव समुद्री पाय वाट, ह्या भव समुद्रावरती पायरी करून वैकुंठ पर्यंत जाता येतं, पण रामनामाचा कडकडाट पाहिजे. सदोदित सावध राहिला पाहिजे. लक्ष्मण सदोदित सावध होते, त्यामुळे रावणाचा आघात चालला नाही. काय होतं ऐका. येणे शक्ती पाते जाण निशेष मरावा विभीषण आडवा येऊन लक्ष्मण शक्ती छेदन तेने केले. रावणाने विचार केला मी दुर्धर शक्ती सोडले, ह्या शक्तीने विभीषण मरणारच होता, पण काय करावं. आडवा येऊन लक्ष्मण आडवा आला आणि शक्तीचं निवारण केलं, विभीषणाला वाचवलं. रावण बोलतो आधी मारीन लक्ष्मण मग मारीन विभीषण ऐसे आक्रोशे रावण शक्ती निर्वाण काढिली. रावणानं विभीषणाला मारण्याचं प्लॅनिंग कॅन्सल केलं. जाऊ दे म्हणले, विभीषणाला केव्हाही मारता येईल, पण आता आधी मारीन लक्ष्मण. आता आधी लक्ष्मणाला मारायचं, कारण जोपर्यंत लक्ष्मण आहे तोपर्यंत विभीषणाला धक्काही लागणार नाही. त्यामुळे विभीषणाचा आता बाजूला राहू द्या, आधी लक्ष्मणाला मारीन मग विभीषणाला मारीन. या आवेशानं निर्वाणीची शक्ती रावणानं काढले. जिचे नाव ब्रह्मशक्ती जे निवारे ना रघुपती सौमित्राच्या निजगाती निर्वाणार्थी सोडित. रावणानं हातामध्ये शक्ती घेतली, त्या शक्तीचं नाव होतं जिचे नाव ब्रह्मशक्ती, ब्रह्मदेवानं दिलेली शक्ती. आणि रावणाला असं वाटलं होतं जे निवारे ना रघुपती, ही जर शक्ती मी सोडली तर लक्ष्मणाचं जाऊ द्या, रामाला सुद्धा या शक्तीचं निवारण करता येणार नाही असं वाटलं होतं रावणाला. पण असं म्हणले, रामाला सुद्धा ज्या शक्तीचं निवारण करता येत नाही ती शक्ती लक्ष्मणाचा प्राण घेण्यासाठी रावणानं सज्ज केले. विमुख करोनी माझी ख्याती भस्म केल्या दोन्ही शक्ती तेने शोभला लंकापती ब्रह्मशक्ती सोडिता. आणि रावण विचार करू लागलाय, माझी ख्याती, माझी ताकद, माझा पुरुषार्थ, माझा प्रताप विमुख केला आणि 2 वेळा मी शक्ती सोडली होती, त्या दोन्ही शक्तीचं निवारण लक्ष्मणाने केलं. म्हणून ब्रह्मशक्ती हातामध्ये घेतली आणि ब्रह्मशक्ती लक्ष्मणाच्या दिशेनं लक्ष्मणावरती रावण सोडू लागला. नाना परीच्या दुर्धरा युक्ती मय केली माईक शक्ती तेन चले श्रेष्ठ सुरवारा प्रती लंकापती संचित. आणि ज्यावेळेस रावणाचं लग्न झालं त्यावेळेस रावणाला लग्नामध्ये आंधन म्हणून त्याच्या सासऱ्यानं मयासुरानं रावणाला ही शक्ती दिलेली होती. आणि ती शक्ती नाना परीच्या युक्तीनं मयासुरानं निर्माण केलेली होती, तयार केलेली होती. पण ती शक्ती भेटल्यामुळं रावणाला समाधान वाटलं नाही, कारण ती नचली श्रेष्ठ सुरवराप्रती. ती जी शक्ती होती सासऱ्यानं दिलेली, ती शक्ती देवलोकावरती चालत नव्हती. म्हणून रावण काय करतो, तेने प्रार्थीला प्रजापती मागितली ब्रह्मशक्ती अनिवार्य त्रिजगती
ब्रह्मावर दोक्ती दुरधर. आणि मयासुरानं दिलेली जी शक्ती होती ती श्रेष्ठ सुरवरांप्रती अवतारिक पुरुषावरती किंवा देवलोकावरती चालत नव्हती. म्हणून रावणानं ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि ब्रह्मदेवाकडून ब्रह्मशक्ती मागून घेतली. जी ब्रह्मशक्ती अनिवार्य त्रिजगती, त्रिजगतामध्ये त्या शक्तीचं निवारण कोणालाही करता येणार नाही. अशी ब्रह्मदेवाची वरदानयुक्त शक्ती रावणानं ब्रह्मदेवाकडून मागून घेतली. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.